नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर शेतकरी मित्र सध्या आपण 23 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्र सध्या तरी हा पाऊस 2 जुलैपर्यंत सध्या 25 जुलै ते 2 जुलै या दरम्यान मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण राहील. विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहील. परंतु मुंबई किनारपट्टी कोकण गोवा भागामध्ये पाऊस प्रमाण जास्त राहील. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस परत 2 जुलै ते 9 जुलै या दरम्यान मुंबई किनारपट्टी या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहील. तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण 2 जुलै ते 9 जुलै हे थोडेफार कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु संभाजीनगर, जळगाव या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहील आणि अमरावती, अकोला तसेच भंडारा, गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण विदर्भ साईडला 2 जुलै ते 9 जुलै या दरम्यान अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कारण हा पाऊस 40 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे 9 जुलैपर्यंत. तरी शेतकरी मित्र तसेच हा पाऊस परत 9 जुलै ते 16 जुलै या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस कमी राहील. हा पाऊस फक्त संभाजीनगर साईडलाच थोडाफार पावसाचे प्रमाण राहील. तसेच मुंबई किनारपट्टी या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच नाशिक साईडला देखील हा जोरदार पाऊस राहील. तसेच विदर्भात देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 16 जुलैपर्यंत. तसेच हा पाऊस 16 जुलै ते 23 जुलै या दरम्यान जवळजवळ मुंबई किनारपट्टीला सर्वसाधारण पाऊस राहील. नाशिकला देखील सर्वसाधारण, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये एकदम नॉर्मल, मराठवाड्यामध्ये देखील नॉर्मल पावसाचे सर्व होऊ शकतात. तसेच विदर्भामध्ये मात्र पावसाचे प्रमाण 16 जुलै ते 23 जुलै दरम्यान जास्त राहील. ते पण अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सर्वसाधारण जवळपास 10 ते 20 मिलीच्या आसपास हा एका हप्त्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस विदर्भ साईडला एकदम जोरदार राहील. तसेच मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, संभाजीनगर, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. सोलापूरला नाही राहणार. तर शेतकरी मित्र हा पाऊस मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. सोलापूरला देखील हा पाऊस रात्री 9च्या टायमाला होण्याची 9च्या टायमाला एकदम जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर या भागामध्ये 27 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहील आणि हा पाऊस मुंबई किनारपट्टी, चिपळूण, रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. परंतु तसेच 28 तारखेला देखील शेतकरी मित्र मराठवाडा, अहिल्यानगर तसेच नाशिकचा काही भाग, मालेगाव तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि विदर्भ साईडला अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 28 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये देखील जवळजवळ पूर्ण जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार हा 28 तारखेला देखील राहणार आहे. तसेच हा पाऊस परत सोलापूरला देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. 29ला देखील शेतकरी मित्र पाहिला असता 29ला मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर तसेच अहिल्यानगर, बारामती, पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहील 29 तारखेला आणि विदर्भ साईडला देखील हा पाऊस जोरदार राहील 3 वाजेपर्यंत. तसेच जवळपास 29 तारखेला जवळजवळ तसं पाहिलं असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 29 तारखेला आणि हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार देखील पडू शकतो. नांदेडच्या काही भागामध्ये 29 तारखेला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 30 तारखेला हा पाऊस जवळपास विदर्भ साईडला भंडारा, गोंदिया या भागामध्ये जास्त राहील आणि मराठवाड्यामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. 1 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये पावसाचा जास्त जोर राहील आणि मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक या भागामध्ये 1 जुलैला हा पाऊस काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई किनारपट्टी, चिपळूण तसेच नाशिकच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 2 तारखेला पाहिला असता 2 तारखेला देखील काही भागामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहील आणि काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस नाशिकच्या भागामध्ये नाशिक, अकोला, अकोले, कोपरगाव, गुवाहाटी, श्रीरामपूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 2 तारखेला.
तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पाऊस राहणारच आहे, परंतु 3 तारखेला देखील हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण जास्त राहील आणि नाशिक साईडला सर्वसाधारण ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि मुंबई किनारपट्टीला मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील. तसेच 4 तारखेला देखील नाशिक या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर या भागामध्ये देखील आणि चिपळूण, मुंबई, रत्नागिरी, सातारा या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहील. तसेच हा पाऊस परत इकडं पाहिला असता शेतकरी मित्र विदर्भ साईडला अमरावती, अकोला या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे 4 जुलैला. तसेच 5 जुलैला देखील पाहिलं असतं 5 जुलैला काही भागामध्ये जास्त मुसळधार पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, हिंगणघाट, अलिबाग, यवतमाळ तसेच अमरावती या भागामध्ये मुसळधार पाऊस राहील. आणि तसे पाहिलं असता परत मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 5 तारखेला 5 जुलैला. तर शेतकरी मित्र परत 6 जुलैला देखील नांदेड, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. परभणी साईडला देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच 6 तारखेला हा पाऊस परत मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. जालना, संभाजीनगर तसेच कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहील. धुळे, अमळनेर तसेच जळगाव, शेगाव, भोकरदन, जालना, चिखली, मेहकर, बुलढाणा या भागामध्ये 6 जुलैला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच परतूरला देखील मुसळधार पाऊस राहील. बीड, गेवराई, माझगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. आणि तसेच 7 तारखेला हा पाऊस परभणी, हिंगोली तसेच नांदेड, अहमदपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे 7 जुलैला. आणि हा 7 जुलैलाच. तसेच माजलगाव, परळ या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहील 7 जुलैला. तसेच शेतकरी मित्र 7 जुलैला देखील विदर्भ साईडला मुसळधार पाऊस राहणार आहे. जवळजवळ वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहील. बीड, लातूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील. संभाजीनगर जवळपास मराठवाड्यामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे 7 जुलैला. आणि 8 जुलैला देखील शेतकरी मित्र 8 जुलैला देखील हा पाऊस मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील बीडपर्यंत सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि जळगाव, ब्रह्मपूर, खारघोण तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 9 तारखेला देखील पाहिलं असता 9 तारखेला देखील थोडेफार पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे, परंतु नंदुरबार, नाशिक या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि परत 10 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. नॉर्मल 10 तारखेपासून पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे हे ECM ऑर्डरप्रमाणे. तरी शेतकरी मित्रांनो परत वातावरणात बदल झाल्यास आपणास आणखीन कळू, कारण हा हवामान अंदाज आहे याच्यामध्ये आणखीन बदल देखील होऊ शकतात. तरी शेतकरी मित्रांनो अशीच आपल्या चॅनलवर रोज ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.